सोळंके प्रेझेंट्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे विलास अंकुशराव सोळंके. मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये दोन अप्रोच 1933 मध्ये प्रोफेसर रेगनर फ्रिश यांनी 1933 मध्ये दोन संज्ञा या ठिकाणी प्रचारात आणल्या, वापरात आणल्या. त्या दोन संज्ञा आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. मायक्रो इकॉनॉमिक्स MICRO मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स MACRO मॅक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म आणि स्थूल हे दोन्ही शब्द परस्परांचे विरोधी. सूक्ष्म म्हणजे लहानात लहान, बारीकात बारीक, इंडिव्हिज्युअल अशा अर्थाने सूक्ष्म हा शब्द वापरला जातो. तर स्थूल हा शब्द मात्र त्याच्या विरुद्ध, जे जास्तीत जास्त मोठा, लार्ज अशा अर्थाने त्या ठिकाणी वापरला जात असतो. आणि या दोन संज्ञा जेव्हा प्रोफेसर रेगनर फ्रिश यांनी 1933 मध्ये प्रामुख्याने वापरात आणल्या, त्यापूर्वी देखील अर्थशास्त्राचा विचार करताना जवळपास सरमिसळ अशा स्वरूपामध्ये अर्थशास्त्राचं अध्ययन करण्यात येत होतं. म्हणजे सुरुवातीचे जे काही शास्त्र होते त्या सर्व शास्त्रांची जवळपास सरमिसळ झालेली होती. जसजशी मानवी प्रगती होत गेली तसतसं वर्गीकरण अधिक काटेकोर होत गेलं. त्याच पद्धतीनं अर्थशास्त्राचं अध्ययन करताना देखील 1933 मध्ये रेगनर फ्रिश यांनी या संकल्पना वापरल्यानंतर प्रामुख्याने अर्थशास्त्राचं अध्ययन दोन अप्रोच मध्ये करायला सुरुवात झाली. त्यातला पहिला अप्रोच जो आहे तो मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि दुसरा अप्रोच आहे तो मॅक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे अर्थव्यवस्थेतल्या ज्या काही आर्थिक समस्या, आर्थिक प्रश्न आहे, त्या प्रश्नांचं अध्ययन करण्याचे हे दोन दृष्टिकोन आहेत. These are two approach how to study of economic factors किंवा आर्थिक घटकांचं अध्ययन करण्याची या दोन पद्धती आहेत. तर पद्धती म्हणण्यापेक्षा याला अप्रोच हा शब्द अर्थशास्त्रात वापरलेला आहे. दृष्टिकोन हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. तर दृष्टिकोन हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. कारण दृष्टिकोन या अर्थानं वापरला जातो की एक समस्या जी आहे त्या समस्येकडे आपण कोणत्या पद्धतीने त्याची हाताळणी करत असतो, त्या अर्थानं दृष्टिकोन हा शब्द वापरलेला आहे. आपण जसं व्यवहारात बोलताना असं म्हणतो की दृष्टिकोन याची व्याख्या देताना एक पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक दृष्टिकोन, असा आपण जेव्हा दृष्टिकोनाला हे दोन शब्द या ठिकाणी वापरत असतो. तर शिव खेरा यांच्या पुस्तकातली यू कॅन विन या नावाचं जे त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यात एक अतिशय सुंदर अशी कथा या दृष्टिकोनाच्या संदर्भात दिली. थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दृष्टिकोन म्हणजे काय. तर एक शहर असतं, त्या शहरामध्ये दोन भाऊ असतात आणि त्या दोन भावापैकी एक जो असतो लहान होतो, अतिशय गर्भश्रीमंत असतो, आणि मोठा जो भाऊ असतो तो अगदी दारुड्या आणि कपल्लक, अगदी गरिबीत जगणारा अशा पद्धतीचा असतो, नशाबाज असतो. तर एका व्यक्तीला असं वाटतं की या दोघांमध्ये फरक इतका कसा झाला की एक उद्योजक त्या ठिकाणी मोठा उद्योजक होतो, चांगला मान सन्मान, कोणतेही व्यसन नाही, आणि दुसरा मात्र अशा पद्धतीनं दारू पिऊन गटारात लोळत पडणारा किंवा अगदी कफल्लक जीवन जगणारा अशा पद्धतीचा त्याचा दुसरा जो भाऊ असतो तो त्या ठिकाणी जीवन जगत असतो. जेव्हा तो पत्रकार त्या मोठ्या भावाला विचारतो की तू असं का जगतोस, तर तो दारू पिणारा दारुडा जो मोठा भाऊ असतो तो सांगतो की माझे वडील अट्टल दारूबाज होते, त्यामुळे ते नेहमी दारू पिऊन यायचे आणि घरी धिंगाणा करायची, मारझोड करायची, घरातल्या वस्तू विकायचे, आणि मग अशा पद्धतीनं आमचा त्रास लहानपणी झाल्यामुळे आम्हाला खूप त्याचं टेन्शन यायचं, आणि शेवटी मग तो टेन्शन विसरण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही
व्यसनाची वाट धरली आणि व्यसनाधीन झालो. तर याचं जे कारण आहे ते म्हणजे माझे वडील, असं त्यांना सांगितलं. तोच व्यक्ती जो पत्रकार आहे तो परत लहान्या भावाकडे गेला आणि त्याला विचारलं की तू इतका श्रीमंत झाला, गरिबीतून इतकं वरती तू काही शून्यातून जे काही विश्व कमावलं, तर तुझ्या या प्रगतीचं रहस्य काय? तर त्या व्यक्तीनं देखील सांगितलं की आम्ही, माझ्या मोठ्या भावानं जे सांगितलं ती परिस्थिती खरीच होती. आम्ही अतिशय गरीब होतो, वडील व्यसनाधीन होते, दारुडे होते आणि आमचं शिक्षण देखील जेमतेमच झालं. त्यामुळे काय झालं की लहानपणापासून मी असं ठरवलं की माझ्या वडिलांमुळं आमची जी काही वाताहत झाली, आमची जी काही फजिती झाली, आम्हाला जे काही गरिबीत आणि अत्यंत दुःखात हलाखीत दिवस काढावे लागले, तर असं होऊ नये याच्यासाठी मी लहानपणीच ठरवलं की कोणतंही व्यसन करायचं नाही. आलेला प्रत्येक पैसा चांगल्या मार्गाने मिळवायचा, चांगल्या पद्धतीने त्याची गुंतवणूक करायची, चांगल्या लोकांची संगत करायची. आणि म्हणून हे तत्व मी पाळत गेलो. माझी इमानदारी, चांगुलपणा, चांगल्या लोकांची संगत या सर्वांमुळे मला पाठबळ मिळत गेलं आणि मी आज जे काही आहे ते या परिस्थितीला आलेलो आहे. जर याच हे जर माझे वडील जर असे दारुडे जर नसते तर बहुधा मला इतकी प्रगती करता आली नसती. त्यांच्यामुळं मी लहानपणीच मला हे सर्व दारूच्या किंवा व्यसनाच्या दुष्परिणाम जे आहेत ते दुष्परिणाम मला अभ्यासाला मिळाले, त्यामुळे जगायला मिळाले, अनुभवायला मिळाले. म्हणून मी भविष्यात किंवा कधीही दारूच्या किंवा वाईट संगतीच्या आहारी गेलो नाही. म्हणून याचे जे काही क्रेडिट जातं माझ्या प्रगतीचं ते खऱ्या अर्थानं माझ्या वडिलांना जातं. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी घटना एकच आहे, पण एकाच घटनांचे दोन परिणाम झाले. एक भाऊ वडिलांपासून निगेटिव्ह त्या ठिकाणी प्रेरणा घेतो आणि तो अधोगतीला जातो. दुसरा भाऊ मात्र पॉझिटिव्ह चांगल्या पद्धतीची प्रेरणा घेतो आणि तो मात्र प्रगती करतो. म्हणजेच बघा, या ठिकाणी घटना एकच आहे, पण ती दोन दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील आता तुम्ही दृष्टिकोनाचा अर्थ चांगल्या पद्धतीने या कथेतून तुमच्या लक्षात आला असेल असं मला वाटतं. तर 1933 मध्ये हे जे दोन दृष्टिकोन या ठिकाणी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी वापरले, त्या दृष्टिकोनाच्या आधारे नंतरची मांडणी होत गेली. जे काही स्थूल आणि समग्र पातळीवरचे घटक आहेत त्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाऊ लागला आणि जे काही व्यक्तिगत घटक आहेत, पर्टिक्युलर घटक आहेत, इंडिव्हिज्युअल किंवा व्यक्तिगत किंवा लहानात लहान असे घटक आहेत, चल आहेत, त्यांचा अभ्यास मात्र सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जाऊ लागला. या वर्गीकरणामुळे पुढे अर्थशास्त्राच्या विकासाला अधिक गती मिळाली. चांगले चांगले सिद्धांत त्या पद्धतीनं दोन्हीही अप्रोचमध्ये लिहिले गेले आणि अधिक काटेकोरपणा, अधिक शास्त्रीयपणा अर्थशास्त्राच्या अभ्यासाला त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणूनच आपण या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्या दृष्टिकोनाचं नाव आहे मॅक्रो दृष्टिकोन, मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, स्थूल अर्थशास्त्र. तर चला जाणून घेऊया स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय. तर या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लक्षात घेण्यापूर्वी मी कॅमेरामन आमची मुलगी रुचा याचे या ठिकाणी आभार मानतो की ती व्याख्या एका विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता सर्व घटकांचा अभ्यास, तसेच एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास, तसेच एका विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास न करता सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास, तसेच एका पिढीच्या उत्पादनाचा अभ्यास न करता राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. के.ई. बोल्डिंग. आज व्याख्या अभ्यासणार आहोत. तर बघूया काय व्याख्या आहे स्थूल अर्थशास्त्राची. आपण जाड माणसाला स्थूल हा शब्द वापरतो. जाड, स्थूल.
तर बारीक माणसाला बारीक हडकुळा असं म्हणतो, सूक्ष्म आहे, लहान आहे, बारीक आहे. आणि जाड्याला मात्र स्थूल हा शब्द वापरतो, फॅट. तसंच या ठिकाणी स्थूल म्हणजे जे मोठ्या समग्र पातळीवरचे घटक आहे त्यांच्यासाठी स्थूल हा शब्द वापरलेला आहे. तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्र म्हणजे असं अर्थशास्त्र की जे एका व्यक्तिगत घटकाचा अभ्यास न करता सर्व घटकाचा एकाच वेळी अभ्यास करता, तेव्हा त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणायचं. तर ही व्याख्याच अशा पद्धतीने, तर त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणायचं. एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता राष्ट्राच्या उत्पन्नाचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणायचं. एका वस्तूच्या किमतीचा अभ्यास न करता सर्व वस्तूचा किमतीचा एकत्रितरित्या जेव्हा अभ्यास केला जातो, म्हणजे सामान्य किंमत पातळीचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. तसेच एका विशिष्ट पिढीच्या उत्पादनाचा अभ्यास न करता एकूण त्या राष्ट्रात जे काही निर्माण होतं उत्पादन, वस्तू आणि सेवा या स्वरूपात, त्या सर्वांचा अभ्यास करणं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. हे एकाच व्याख्येमधले वेगवेगळे घटक आहेत. मी वेगवेगळे मुद्दाम यासाठी मांडले की आपल्याला त्याची फोड मुद्दाम केलेली आहे. फोड केल्यानंतर आता आपण त्याची जुळवणी करू. के.ई. बोल्डिंग यांनी ती व्याख्या दिलेली आहे. या व्याख्येमध्ये ते असं म्हणतात की एका विशिष्ट आर्थिक एककाचा अभ्यास न करता सर्व एककाचा अभ्यास करणारे, तसेच एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करणारे, एका विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अभ्यास न करता त्या राष्ट्रातील सर्व जे काही किमती आहेत वेगवेगळ्या वस्तूच्या, त्या वस्तूच्या किमतीच्या सामान्य किंमत पातळीचा अध्ययन करणारे, तसेच एका विशिष्ट पिढीच्या उत्पादनाचा अभ्यास न करता एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. किंवा या स्थूल अर्थशास्त्रात यांचा अभ्यास केला जातो. या सर्व एकूण किंवा समग्र पातळीवरच्या या चलांचा अभ्यास ज्या अर्थशास्त्रात केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणतात. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या तुम्ही सांगत असताना एका शब्दात सांगायचं जर झालं तर दुसरी एक व्याख्या परत या ठिकाणी मॉरिस डॉब यांनी या ठिकाणी केलेली आहे. मॉरिस डॉब म्हणतात की समग्र पातळीवरील किंवा एकूण पातळीवरील घटकांचा अभ्यास म्हणजे या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र होईल. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे ज्या अर्थशास्त्रात एका विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता एकूण त्या घटकाच्या एकूण या स्वरूपात अभ्यास केला जातो किंवा सरासरी या पातळीवरचा अभ्यास केला जातो, अशा शास्त्राला किंवा अशा स्वरूपाच्या अर्थशास्त्राला आपण स्थूल अर्थशास्त्र असे या ठिकाणी म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय साधी सोपी सरळ व्याख्या या ठिकाणी आपण के.ई. बोल्डिंग यांची अभ्यासलेली आहे. आता परत एकदा या ठिकाणी लक्षात घ्या, सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास केला जात नाही. एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास कुठं तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. इथं मात्र राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. एका विशिष्ट वस्तूच्या किमतीचा, त्याच्या मागणीचा, त्याच्या पुरवठ्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. इथं स्थूल अर्थशास्त्रामध्ये मात्र त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा किंवा सामान्य किंमत स्तराचा किंवा राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास केला जात असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी व्याख्या आहे ही व्याख्या आपल्याला असे सांगते की एका विशिष्ट एककाचा अभ्यास न करता एकत्रितरित्या सर्व घटकांचा अभ्यास करणं या ठिकाणी या दृष्टिकोनामध्ये आपल्याला अभिप्रेत आहे. या संदर्भात एक एक्झाम्पल देईन आणि थांबेल. आपण जेव्हा खिचडी शिजायला टाकतो तर खिचडी शिजली का नाही हे बघण्यासाठी, ते सर्टिफाय करण्यासाठी आपण खिचडीमधला एक तांदळाचा शीत बाहेर काढतो, त्याला प्रेस करतो. तो जर दबला तर आपण सगळ्या तांदळाच्या दाण्यांना शिजले म्हणून सर्टिफाय करतो, त्यांना पास करतो की तुम्ही सगळे शिजलेले आहात.
सर्वच खिचडी आपण दाबून पाहत नाही. एक दाणा शिजला तर सर्वच दाणे शिजले असा अर्थ काढतो. याला सूक्ष्म दृष्टिकोन म्हणायचा. म्हणजे एका लहान घटकाचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष संपूर्ण घटकांना इकडे लागू केले जातात. स्थूल अर्थशास्त्रामध्ये मात्र असं केलं जात नाही. समजा एखाद्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची हुशारी तपासत असताना किंवा बघत असताना जे काही शिक्षण अधिकारी असतात ते एका विद्यार्थ्यांना त्याचे मार्क विचारत नाही. किती मार्क आहेत? त्याने सांगितलं 40 मार्क. याचा अर्थ संपूर्ण वर्गातल्या विद्यार्थ्यांना 40 मार्कच त्या विषयामध्ये आहेत असा होत नाही. तर सर्व विद्यार्थ्यांचे मार्क काढून त्यांची सरासरी काढावी लागेल आणि ती सरासरी जर 70% असेल किंवा 80% असेल तर आपण म्हणतो की बऱ्यापैकी या विषयामध्ये हा जो वर्ग आहे तो हुशार आहे. म्हणजेच एका ठिकाणी आपण सूक्ष्म दृष्टिकोन वापरतो. प्रत्येक तांदूळ त्या ठिकाणी दाबून बघत नाही. तिथं उपयुक्त दृष्टिकोन कोणता आहे? सूक्ष्म दृष्टिकोन आहे. काही चल असे असतात की तिथं सूक्ष्म दृष्टिकोन वापरणं अधिक महत्वाचं असतं, म्हणून तिथं त्याचं महत्व आहे. तर काही ठिकाणी मात्र सूक्ष्म दृष्टिकोन वापरता येणं किंवा वापरणं हे चुकीचं ठरत असतं. जसं मी दुसरं उदाहरण सांगितलं, त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला एका विद्यार्थ्याहून सर्व वर्गाची स्थिती समजून येणार नाही. तुम्हाला सर्व घटकांचा अभ्यास एकत्रितरित्या करावा लागेल. सर्वांची प्रगती त्या विषयातली जाणून घ्यावी लागेल. म्हणजे इथं स्थूल समग्र दृष्टिकोन तुम्ही वापरलेला आहे. तर थोडक्यात या ठिकाणी मला या व्याख्येचं स्पष्टीकरण देऊन मी या ठिकाणी थांबतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार. चांगला असेल तर आपण नक्कीच शेअर कराल, सबस्क्राईब कराल अशी आशा. थँक्यू. धन्यवाद.